म्हणून मुस्लिमांना पोचतायत, पण त्यांना हे कळत नाही की आपली 5 वर्षाची सत्ता टिकेल, पण पुढच्या 25 वर्षानंतर हेच मुसलमान आपल्या ढुंगणावर लाथा मारून इथे भारताला इस्लामिक राष्ट्र घोषित करतील. देशाची जेव्हा फाळणी झाली तेव्हा या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांनी सांगितलं ताबडतोब सगळे मुसलमान तिथे पाठवा आणि सगळे हिंदू इथे बोलवा, अन्यथा इथे राहिलेले मुसलमान अराजकीय असंतोष माजवतील, राजकीय असंतोष, आणि तसंच ते करतायत. देशाची फाळणी झाल्यावर भारतामध्ये 2-2.25 कोटी मुसलमान राहिले होते आणि 35-40 कोटी हिंदू, 25-40 कोटी काहीतरी हिंदू होते. त्या 40 कोटी हिंदूंची आजची संख्या 80 ते 90 कोटीच्या घरात आहे. म्हणजे कितीपट झाले, दुप्पट झाले. आणि 2-2.25 कोटी मुसलमानांची आजची लोकसंख्या जवळजवळ 20 कोटीच्या आसपास गेली आहे. किती पट झाले? 10 पट झाले. विचार करा की पुढच्या 50 वर्षात ते 220 कोटी होतील, तुम्ही 160 कोटी राहता. आणि ते न होऊ देण्यासाठी, ती सगळी पिल्लावट खेचून काढण्यासाठी, हा राजकीय फाजीलपणा नष्ट करण्यासाठी हिंदू राष्ट्रवाद्यांचा आंदोलन, हिंदू राष्ट्रवाद्यांचा वणवा पेटलाच पाहिजे. तो जर पेटला नाही तर वणव्यामध्ये हे देशद्रोही जायला गेले नाही, हे नालायक राज्यकर्ते नष्ट झाले नाही, तर आपल्या पवित्र राष्ट्राला सुरुंग लावणारी गिधाडांची टोळ्यांची राज्य इथे निर्माण होती. आज ही परिस्थितीचं परिवर्तन आणण्यासाठी आम्ही मुंबईभर, पुण्यात, देशात वन फिरतोय. सगळीकडे हिंदुत्वाच्या सभा घेतोय. मागे लव जिहादच्या नावाखाली 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कादिर नावाच्या एका 28-30 वर्षाच्या तरुणानं पळवून आणली आणि स्टार न्यूजने त्यांचं उदात्तीकरण केलं. धर्म की दीवार तुट गई, हिंदू लड़की ने धिक्कारा धर्म को, वो करती है मुसलमान से प्रेम. ब्रेकिंग न्यूज. 14-15 2 दिवस बघितलं आणि 16ला 500 मुलं गेली आणि स्टार न्यूजचे स्टार फिरवून टाकले. त्याच्यानंतर एकही लव जिहादचं प्रकरण एकाही टेलिव्हिजन चॅनलने दाखवलं नाही. त्याच्या आधी भोपाळवरून एक हिंदू मुलगी आली होती, सिंधी समाजातली. तिलाही अशाच एका मुसलमान जिहाद्याने पळवून आणलं होतं देशद्रोहाने. त्याचंही उदात्तीकरण या स्टार न्यूजनेच केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयात चुकीची बाजू मांडून त्या दोघांना संरक्षण मिळवून दिलं होतं आणि पुन्हा एकदा 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आणलं होतं. राखी सावंतचा मिक्काने चुम्मा घेतला म्हणून महिला आयोग धावून गेला, पण इथे अल्पवयीन मुलीचा दुरुपयोग केला जात होता. एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आपला टीआरपी वाढवण्यासाठी स्टार न्यूज तिचा वापर करत होतं. तेव्हा हा महिला आयोग कुठे गेला होता? राखी सावंतसाठी धावून गेला. राखी सावंतने ठरवून चुंबन घेतलं असेल किंवा राखी सावंत अशी शेकडो चुंबनं घेत असेल, पण राखी सावंतसाठी महाराष्ट्राचा महिला आयोग अगदी धावून गेला. पण त्या अल्पवयीन मुलीसाठी एकही महिला आयोग पुढे आला नाही. का पुढे आला नाही? कारण तिला पळवून आणणारा कादिर होता. तो जर कादिर नसता, कोणतरी दुसरा हिंदू असता, तर महिला आयोगाने छाती बडवून रडली असती. तिस्ता सेटलवाडने मोर्चे काढले असते. एक तिस्ता सेटलवाड नावाची अरबस्थानातल्या अरब्यांची रखेल इथे राहते, विलेपार्ल्यातल्या जुहूमध्ये. त्या तिस्ता सेटलवाड नावाच्या बेशरम बाईने मागे सेना भवनवर काहीतरी 10-15 कुत्र्यांचा मोर्चा आणला होता. का? आता माय नेहमीच खानला, शाहरुख खानला समर्थन करायला. शाहरुख खान तुझा नवरा लागतो काय? शाहरुख खान